नमस्कार मित्रांनो. आपण ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडी पाहतोय. आपण यावेळेस काय केलं मित्रांनो, आपला जो काही पॅटर्न होता चालू घडामोडीचा, जसं आपण हा पॅटर्न घ्यायचो, तर आपण हा पॅटर्न घेतला. एक 15 दिवसाच्या घडामोडी अशा घेतल्या आणि 15 दिवसाच्या घडामोडी ज्या आहेत तर त्या आपण वन लाईनर स्वरूपाच्या घेतल्यात. ठीक आहे. तर आपण काय करूया, पण तुम्हाला कोणत्या छान वाटतंय तर मला त्या नक्की कमेंटमध्ये कळवा. मग आपण त्यानुसारच या पुढच्या ज्या घडामोडी आहेत तर त्या घेत जाऊ. ठीक आहे. मला तर वन लाईनर मी बनवल्या आणि मला त्या छान वाटल्या, कारण वन लाईनर मध्ये वेळही कमी जातो, रीडिंगही लवकर होते, लवकर समजते, आणि जे गरजेचं आहे ते एक्झाममध्ये म्हणजे रिव्हिजनसाठी पण चांगले वाटतात मला तर. तर तुम्ही पण मला सांगा, आपण त्यामध्येच करूया, म्हणजे तसंच करूया. तुम्हाला ज्या पटतील आपण त्याच्यावरच जास्त फोकस करूया. ठीक आहे. तर आपण काय करू, चला आपण आधी वन लाईनर घेऊयात. हो. चालू करतो मी वन लाईनरसाठी. ऑगस्टचे असणार आहे ते, ऑगस्ट 2025चे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपली पहिलीच घडामोडी आहे दिशा अभियान. तर दिशा अभियानमध्ये मित्रांनो, हम्म, हे जे दिशा अभियान आहे महाराष्ट्र सरकारने सुरू केले. जे काही बौद्धिक अक्षमता असलेले विद्यार्थी आहे यांच्यासाठी हे दिशा अभियान सुरू केलेलं आहे. तर हे दिशा अभियान कोणाद्वारे राबवलं जाते, तर राष्ट्रीय बहुदिव्यांगजन सशक्तीकरण संस्था जी आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सनल विथ इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीज, या या संस्थाद्वारे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 453 विशेष शाळांमध्ये हे दिशा अभियान जे आहे तर ते सुरू आहे. आणि याचा कालावधी 2025 ते 2028 आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, आपली पुढची जी चालू घडामोडी आहे तर ती माउंट एव्हरेस्ट वरती आहे. माउंट एव्हरेस्टची शिखर आहे मित्रांनो. या शिखरावर जे काही पर्यटन येत असतात चढाई करण्यासाठी, तर ते माउंट एव्हरेस्ट शिखर चढाई करण्याच्या अगोदर किमान एक 700 मीटरचं शिखर जे आहे तर ते चढाई करणं अनिवार्य केलेलं आहे. त्याच्यानंतरच माउंट एव्हरेस्ट शिखरावर चढण्याची परवानगी जी आहे तर ती दिली जाणार आहे. त्यानंतर माउंट एव्हरेस्ट शिखरावर जे पर्यटन चढायला येत असतात तर त्याची जी रक्कम होती, नेपाळ सरकार त्याची जी रक्कम आहे तर $11,000 घ्यायचे. तर आता जी काही रक्कम आहे त्याच्यात वाढ करून $15,000 एवढी ती रक्कम केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर एअर इंडिया, भारताची जी विमान कंपनी एअर इंडिया आहे, जी आता म्हणजे टाटाद्वारे चालवली जाते एअर इंडिया. तर ते एअर इंडियाचे जे पायलट आहे तर त्या पायलटचे जे निवृत्ती वय वर्ष आहे मित्रांनो, 62 वर्ष होते. तर त्यांनी त्यात 3 वर्षाची वाढ केली आहे आणि आता जे त्यांचे वय वर्ष 65 वर्षापर्यंत, त्यांची 65 वर्षानंतर त्यांची निवृत्ती होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जे काही फ्रान्सचं रुंजीस मार्केट आहे, तर फ्रान्सच्या रुंजीस मार्केटने पणन विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. तो प्रस्ताव कशासाठी आहे मित्रांनो, जो काही वाढवण बंदर आहे आपलं, तर पालघर जिल्ह्याचं, पालघर जिल्ह्याचं वाढवण बंदर. तर या पालघर जिल्ह्याच्या वाढवण बंदरामध्ये म्हणजे तिथे एक जागतिक बाजारपेठ बनवावी याकरिता त्यांनी प्रस्ताव पाठवलाय फ्रान्सच्या रुंजीस मार्केटने. ठीक आहे. त्यानंतर कुरण विकास प्रकल्प. हा जो कुरण विकास प्रकल्प आहे मित्रांनो, या प्रकल्पाचा काम काय आहे तर गवताची घनता वाढवण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. आणि हा प्रकल्प 13 राज्यामध्ये, 13 राज्यातील 41 व्याघ्र प्रकल्पामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. हा प्रकल्प जो आहे मित्रांनो, याचं काम गवताची घनता वाढवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. सोबतच हा प्रकल्प महाराष्ट्रातल्या 6 व्याघ्र प्रकल्प आणि 36 अभयारण्यात राबवला जाणार आहे. आणि आपला जो ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे, तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये एक सहनियंत्रित प्लॉट जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला आहे या कुरण विकास प्रकल्पाचा अभ्यास करण्याकरिता. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, सरदार रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्र सरकारने लंडनच्या लिलावात खरेदी केली आणि ही तलवार 18 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाली. त्यानंतर जनधन योजना जी आहे मित्रांनो 2014 मध्ये सुरू झाली. त्या योजनेला आता 11 वर्ष पूर्ण झाले. आणि 11 वर्ष पूर्ण झाल्यामुळे याची जनधन 2.0 आवृत्ती जी सेकंड आवृत्ती
तर ही केंद्र सरकारने सुरू केली आणि याच्यामध्ये आता लाभार्थ्यांना चेकबुक, कमी रकमेचे क्रेडिट कार्ड, वाढीव ओव्हरड्राफ्ट सुविधा दिल्या जाणार आहे. त्यानंतर अत्याधुनिक सदनिका म्हणजे दिल्लीमध्ये जे काही खासदार असतात, तर जे काही खासदार जातात दिल्लीमध्ये अधिवेशनासाठी, तर त्या खासदारांना राहण्यासाठी एक 4 इमारती जे आहे तर त्या बांधण्यात आल्या. ठीक आहे. 4 इमारती ज्या आहे तर त्या बांधण्यात आल्या. त्याचं उद्घाटन जे आहे तर ते नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि त्याच्या इमारती मित्रांनो, तर त्या इमारतीचे नाव जे आहे नद्यावर ठेवण्यात आले. तर कोणत्या नदीवर ठेवण्यात आले तर लक्षात असू द्या, गोदावरी, हुगळी, कृष्णा, कोसी या नदीवरती ठेवण्यात आले. आणि ह्या ज्या इमारती आहेत तर ह्या दिल्लीमधील बाबा खडकसिंग मार्गावर आहेत. त्यानंतर जागतिक हत्ती दिन, 12 ऑगस्टला जागतिक हत्ती दिन भूपेंद्र यादव यांनी कोइंबतूर येथे साजरा केला. त्यानंतर प्राप्तिकर कायदा मित्रांनो, जो काही जुना प्राप्तिकर कायदा होता, प्राप्तिकर कायदा 1961चा, तर त्याची जागा आता प्राप्तिकर कायदा 2025 यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, हा प्राप्तिकर कायदा मंजूर झालेला आहे. त्यानंतर भूभेदक रडार. मित्रांनो, हे जे भूभेदक रडार आहे ना, तर याचा उपयोग कशासाठी केला जातो? नैसर्गिक आपत्ती, जसं की उत्तराखंडमध्ये पूर आला होता. त्या पुरामध्ये काही माणसे बेपत्ता झाली, तर त्यांना शोधण्यासाठी हे भूभेदक रडारचा उपयोग केला गेला. त्यानंतर तायु मनावर योजना. तायु मनावर योजना मित्रांनो तामिळनाडू सरकारने सुरू केली. ही योजना कोणासाठी आहे? तर जे काही 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग, राशन कार्ड धारक, अं, दिव्यांग किंवा 70 वर्षावरील नागरिक असणारे, त्यांना घरपोच राशन वितरित करण्याकरता ही योजना सुरू केली. त्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. मित्रांनो, 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन जे आहे तर ते अहमदाबादमध्ये केले जाणार आहे. त्यानंतर जागतिक अवयवदान दिन. 13 ऑगस्टला जागतिक अवयवदान दिन जो येतो तो साजरा करण्यात येतो. त्याची थीम आहे मित्रांनो या वर्षीची आन्सरिंग द कॉल. त्यानंतर राष्ट्रीय अवयवदान दिन हा आपल्या भारतामध्ये 3 ऑगस्टला साजरा केला जातो. कारण या दिवशी 1994 साली भारतातला पहिला मृतदात्याचा हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती. त्यानंतर मित्रांनो, ई ऑफिस प्रणाली. तर ई ऑफिस प्रणालीची मित्रांनो भारत म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुरू केली. कशासाठी लागू केली? तर जे काही बोगस शिक्षक होते आधी, शिक्षकाच्या वेतनासाठी शालार्थ आय डी होती, तर याच्याद्वारे काही बोगस शिक्षक होते त्यांना सुद्धा वेतन मिळत असे. याच्यामध्ये सुधारणा म्हणून ई शिक्षक प्रणाली राज्य सरकारने सुरू केली. त्यानंतर अतिरिक्त न्यायाधीश नियुक्त. अतिरिक्त न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 3 न्यायाधीशाची उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. आणि अतिरिक्त न्यायाधीशाची जी मुदत असते मित्रांनो 2 वर्षाची असते. त्यानंतर त्यांना कायम केलं जातं. तर त्यामध्ये न्यायमूर्ती आरती साठे, न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार व अजित कडेठाणकर यांची नियुक्ती जी आहे तर अतिरिक्त न्यायाधीश म्हणून करण्यात आली. त्यानंतर 80वी संयुक्त राष्ट्र आमसभा न्यूयॉर्क येथे 9 सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे भारताकडून नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहे. भारताचे 88वी बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख, भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर रोहित कृष्णा. आय सी सीची नवीन फलंदाजी यादी जाहीर केली. त्यात पहिल्या स्थानी जे आय सी सीने काय केले, एक नवीन 5 जणांची फलंदाजी यादी जी आहे तर ती जाहीर केली. त्याच्यामध्ये पहिल्या स्थानी शुभम गिलचे नाव आहे. सोबतच आय सी सीने 5 गोलंदाज यादी सुद्धा जाहीर केली. त्याच्यामध्ये कुलदीप यादव यांचे नाव आहे. त्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन 17 ऑगस्ट रोजी भूषण गवई यांनी केले. आणि भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश आहे. त्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्र हे सर्वात मोठे हळद उत्पादक राज्य आहे. 85% वाटा हा महाराष्ट्राचा आहे हळद उत्पादनामध्ये. त्यानंतर भारताचं पहिलं खाजगी गणितीय विज्ञान संस्था, तर लोढा गणितीय विज्ञान संस्था मुंबई येथे भारताची पहिली खाजगी गणितीय विज्ञान संस्थेची आहे तर ती सुरू करण्यात आली. याचे अध्यक्ष नारायण मूर्ती असणार आहेत. भारताचा विमान इंधन प्रकल्प जो आहे तर तो हरियाणात सुरू केलाय. आणि कोणाद्वारे सुरू म्हणजे
चालवण्यात येणार आहे हा तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. ठीक आहे. आणि हे इंधन कशाद्वारे म्हणजे कशापासून बनवलं जाणार आहे तर वापरलेले जे खाद्यतेल आहे त्या खाद्यतेलापासून इंधन तयार केलं जाणार आहे. याची क्षमता असणार आहे वार्षिक 2 लाख टन. त्यानंतर भारताचा परकीय गंगाजळ किती आहे परकीय चलनसाठा तर तो आहे 693.6 अब्ज डॉलर. व परकीय सोन्याचा साठा आहे मित्रांनो 86.160 अब्ज डॉलर. याच्यामध्ये मित्रांनो परकीय गंगाजळ म्हणजे काय तर RBIच्या तिजोरीत असलेले परकीय संपत्ती डॉलर येन पौंड युरो यासारखी. त्यानंतर वाटर टू वंडर अनलॉकिंग क्रूज टुरिझम तर हे जे वॉटर वेज टू वंडर अनलॉकिंग क्रूज टुरिझम आहे मित्रांनो. तर हे आयोजित केलं होतं मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण व इंडियन पोर्ट असोसिएशन यांनी 18 ऑगस्ट रोजी मुंबई गेले. ठीक आहे. उद्देश काय होता याचा तर भारतातील जलमार्गाद्वारे क्रूज पर्यटनाची क्षमता वाढवणे. त्यानंतर मित्रांनो S&P म्हणतो आपण त्याला. S&P स्टँडर्ड अँड प्युअर ग्लोबल या आर्थिक विश्लेषक व पतमानांकन संस्थेने ही एक संस्था आहे S&P या ग्लोबल संस्थेने भारताच्या अर्थव्यवस्थेला -BBB वरून BBB चे मानांकन दिले. तसेच आपत्कालीन मानांकन A3 वरून A2 दिले. ठीक आहे. त्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये सशस्त्र पोलीस दलाला 127 शौर्य पुरस्कार तसंच ऑपरेशन सिंदूर व पहलगाम हल्ल्यातील जवानांसाठी 40 विशिष्ट सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्याच्यामध्ये नौदलातील राहुल गोखले यांना युद्ध सेवा पदक मिळाले आणि जाहीर करण्यात आले. लेफ्टनंट जनरल राजीव घैजे तर त्यांना सर्वोत्कृष्ट युद्ध सेवा पदक तसेच लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांना सर्वोत्कृष्ट युद्ध सेवा पदक तसेच महाराष्ट्रासाठी 49 पोलिसांचा गौरव व 7 पोलिसांना शौर्य पदक. त्याच्यानंतर मित्रांनो वार्षिक फास्टॅग योजना केंद्र सरकारने सुरू केली 15 ऑगस्ट रोजी. आणि हे योजनामध्ये काय आहे मित्रांनो तर या योजनामध्ये एक 3,000 रुपयाचा वार्षिक पास मिळणार आहे. तो 3,000 रुपयाचा पास जर आपण घेतला तर त्याची मर्यादा किंवा वैधता ही 1 वर्षासाठी असणार आहे किंवा तुम्ही 200 वेळा टोल पास करू शकता पण तो टोल पास फक्त राष्ट्रीय महामार्गावरच करू शकता राज्य महामार्गावर नाही. या योजनेमुळे 17% टोल सवलत मिळणार आहे. जसं की आधी 200 टोल पासचा खर्च होता 10,000 तो आता 3,000 असणार. विशेष वैयक्तिक कर्ज योजना ही जी कर्ज योजना आहे मित्रांनो तर ही SBI बँकेने सुरू केली. पण ही योजना फक्त अग्निपथ वीरांसाठी असणार आहे. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांसाठी विशेष वैयक्तिक कर्ज योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत SBI मध्ये खाते असणाऱ्या अग्निवीरांना विनातारण व झिरो प्रक्रिया शुल्कासह 4 लाखापर्यंत कर्ज SBI बँक देणार आहे. खेलो इंडिया जल क्रीडा स्पर्धा मित्रांनो तर या स्पर्धेचे आयोजन जे आहे तर 21 ते 23 ऑगस्टमध्ये श्रीनगरच्या दाल सरोवर येथे करण्यात आले. त्यानंतर याचा शुभांकर होता हिमालयन खंड्या किंगफिशर म्हणतो आपण त्याला. आणि याच्यामध्ये मध्य प्रदेशने पहिला क्रमांक पटकावला 18 पदके जिंकले. महाराष्ट्र 8व्या स्थानी आहे. महाराष्ट्राला 2 पदके मिळाली. त्याच्यानंतर खेलो इंडिया जलक्रीडामध्ये काही खेळ खेळले गेले तर ते खेळाचे नाव मित्रांनो कायाकिंग कोचिंग रोईंग ड्रॅगन बोट यासारखे खेळ होते हे लक्षात असू द्या. त्यानंतर राज्यात रस्ते अपघात नियंत्रणासाठी AI म्हणजे AI आधारित एक इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बनवलेलं आहे. तर ही जी प्रणाली आहे सिस्टम आहे तर ही सिस्टम राज्यामध्ये 1940 रस्त्यावर लक्ष ठेवणार आहे. 1940 किलोमीटरवरील 850 ब्लॅक स्पॉट आहे म्हणजे अपघात प्रवण क्षेत्र आहे. तर याच्यावर हे नजर ठेवणार आहे. आणि महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे ज्यांनी हे AI आधारित रस्ते अपघात नियंत्रण प्रणाली सुरू केलेली आहे. चेन्नई ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा मित्रांनो ही स्पर्धा चेन्नई येथेच पार पडली. आणि या स्पर्धेमध्ये मास्टर गटात जर्मनीचा वेस्टेर केमर विजेता ठरला आणि अनिश गिरी उपविजेता ठरला. चॅलेंजर्स गटात यम प्रणेश विजेता ठरला. रेल्वे रुळावर सौर पॅनल बसवण्यात आले. तर कुठं बसवण्यात आले वाराणसी उत्तर प्रदेश येथे.
उद्देश काय आहे मित्रांनो? रेल्वेच्या नेट झिरो कार्बन उत्सर्जन करणे. 6 दिवसीय चित्रपट महोत्सव पार पडला मित्रांनो श्रीलंकेत. इमिग्रेशन कॉरिडॉर विमानतळ. इमिग्रेशन कॉरिडॉर विमानतळ मित्रांनो हे जगातलं पहिलं विमानतळ असणार आहे दुबईमध्ये. इमिग्रेशन कॉरिडॉर विमानतळ म्हणजे काय? कागदविरहित म्हणजे कागदाची गरज नाही. आणि म्हणजे व्यक्ती जे आहे तर व्यक्तीचं बायोमेट्रिक जे आहे तर AI द्वारे केलं जाईल. त्याच्यासाठी कागदाची वगैरे कशाची म्हणजे ओळखपत्राची वगैरे गरज नसणार आहे. याच्यासाठी असणार रीड केलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल. आंतरराष्ट्रीय पेरो टेबल टेनिस स्पर्धा. तर मित्रांनो ही स्पर्धा अमेरिकेमध्ये पार पडली आणि या स्पर्धेमध्ये ज्या भाविना पटेल आहे, या भाविना पटेल कोण आहे तर कर्मचारी राज्य विमा महामंडळ अहमदाबाद इथे कार्यरत आहेत. भाविना पटेल यांनी या आंतरराष्ट्रीय पॅरो टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर मित्रांनो स्टारलिंक आणि आधार यांच्यात करार झालाय. तो करार कशासाठी झालाय तर त्याचा उद्देश आहे विना कागदपत्रे जलद ग्राहक पडताळणी करण्याकरिता. त्यानंतर मित्रांनो अग्नी 5 क्षेपणास्त्राची चाचणी चांदीपूर ओडिसा येथे पार पडली. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे तर मध्यम दुरीचे प्लास्टिक क्षेपणास्त्र आहे. 500 किलोमीटर वर मारा करण्याची जी क्षमता आहे. त्यानंतर मित्रांनो लष्करी नागरी एकात्मता सराव झाला. त्याला आपण समन्वय शक्ती सराव म्हणतो, लक्षात असू द्या. हा सराव आसाम आणि मणिपूर राज्यात झाला. हा सराव कोणी केला तर भारतीय लष्कर सुरक्षा दल व नागरी प्रशासन यांच्यामध्ये एकता सहकार्य वाढवण्यासाठी हा एक 10 दिवसाचा समन्वय शक्ती करार आहे. पाळणा योजना. पाळणा ही योजना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत सुरू केली आहे मित्रांनो. कोणी सुरू केली? महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मिशन शक्ती अंतर्गत. आणि उद्देश काय याचा तर 6 महिने ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी अंगणवाडीत ही योजना सुरू केलेली आहे, पाळणा योजना. मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब मानिका विश्वकर्मा हिने पटकावला. मानिका विश्वकर्मा राजस्थानची आहे आणि मिस युनिव्हर्स इंडिया 2025 स्पर्धा जयपूर राजस्थान येथेच पार पडली. भारतीय बॉक्सिंग अध्यक्षपदी अजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. रग्बी सेंट्रिक बॉक्सको ब्रॉन्को टेस्ट याच्या अगोदर वेगळी टेस्ट होती मित्रांनो. आता ही रग्बी सेंट्रिक ब्रॉन्को टेस्ट कशासाठी असणार आहे तर जे काही क्रिकेट खेळाडू आहेत यांना फिटनेस सिद्ध करण्यासाठी ही टेस्ट द्यावं लागणार आहे. त्यानंतर भारत जपान वार्षिक शिखर परिषद. 15वी शिखर परिषद मित्रांनो जपानमध्ये पार पडली. नरेंद्र मोदी उपस्थित होते. राष्ट्रीय अंतराळ दिन. मित्रांनो हा जो राष्ट्रीय अंतराळ दिन आहे 23 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि या दिनानिमित्त इस्रोने दिल्ली येथे भारतीय अवकाश स्थानकाचे प्रदर्शन केले. आपलं जे काही अवकाश स्थानक आहे मित्रांनो, तर या अवकाश स्थानकाचं प्रदर्शन इथे करण्यात आलं. हे अवकाश स्थानक पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केले जाणार आहे. आणि या स्थानकाचे वजन 10 टन आहे. सोबतच याची 8 मीटर एवढी लांब आहे व 3.8 मीटर ही रुंद आहे. आणि हे पूर्णपणे स्वदेशी बनवटीचे आहे. राष्ट्रीय आपलं अवकाश स्थानक, भारतीय अवकाश स्थानक त्याला आपण म्हणतो. एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली. एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची चाचणी ओडिशा किनारपट्टीवर पार पडली. आणि हे जे काही संरक्षण शस्त्र प्रणाली येते याला सुदर्शन चक्र असं नाव देण्यात आले. आणि हे जमीन ते आकाश मारा करते. इथं काहीतरी टायपिंग मिस्टेक झाली असणार आहे. क्लिअर करून घेतो ते. गगनयान मानवी मोहिमेच्या क्रूड मॉडेलची चाचणी झालेली आहे. मित्रांनो जी आपली मानवी मोहीम आहे गगनयान, तर याची आता ही पहिली चाचणी आहे. तर ही चाचणी क्रू मॉडेलची चाचणी झाली. ही कधी झाली? 23 ऑगस्टला झाली. आंध्र प्रदेशच्या समुद्री भागात ही चाचणी पार पडली. आणि ही जी चाचणी आहे मित्रांनो तर ही चाचणी कशी झाली तर श्रीहरिकोटा इथून 3 किलोमीटर उंचीवर हे जे क्रू मॉडेल आहे हे घेऊन जाण्यात आले. आणि समुद्र किनाऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावरून चिनूक हेलिकॉप्टरद्वारे हे क्रू मॉडेल सोडण्यात आले. आणि हे मॉडेलने समुद्रात सुरक्षित लँडिंग जी आहे तर ती केलेली. ठीक आहे, ही पहिली चाचणी आहे. ह्याच्यानंतर अजून 2 चाचण्या होणार आहे आणि ही तिसरी चाचणी जी असणार आहे तर म्हणजे चौथी चाचणी जी असणार आहे तर मानवविरहित चाचणी असणार आहे. ती 2027ला होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो डीजी केरळला केरळ हे भारताचे डिजिटल साक्षर राज्य बनले.
त्यानंतर मित्रांनो, लढाऊ विमान जे आहे आपलं मिग 21, तर हे मिग 21 विमानाला 62 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे विमान निवृत्त झाले आणि आता त्याच्या जागेवर तेजस लढाऊ विमान असणार आहे. तर ह्या विमानाची जागा तेजस लढाऊ विमानाने घेतली आणि ते राजस्थानमध्ये पाकिस्तान बॉर्डरवर तैनात होते. आता हे तिथं तैनात असेल. सोबतच मित्रांनो, हा आणि पॉईंट आपण सोबत बघू कारण दोन्ही रिलेटेड आहे. हे जे प्राथमिक शिक्षक पुरस्कार आपण याला म्हणू, प्राथमिक विभागाचा शिक्षक पुरस्कार आणि उच्च शिक्षण विभागाचा शिक्षक पुरस्कार. ठीक आहे. तर प्राथमिक शिक्षक शिक्षक पुरस्कार जो आहे मित्रांनो, तर हे 45 पुरस्कार जाहीर करण्यात आले 25 ऑगस्टला. आणि उच्च शिक्षक पुरस्कार जे आहे मित्रांनो, तर हे 21 पुरस्कार जाहीर करण्यात आले. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये 2 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला. सोबतच मुंबईच्या अं, एक शिक्षकाला. जर कधी शिक्षक पुरस्कार विचारलं मित्रांनो, तर टोटल 4 पुरस्कार आपल्याला म्हणता येईल. आणि ही जी आहे तर अणुऊर्जा एज्युकेशन सोसायटी आहे. म्हणजे ही वेगळी येते. ठीक आहे. एकूण 4 आणि प्राथमिक विभागात 2 आणि उच्च शिक्षण विभागात 2 असे पुरस्कार जे तर आपल्या महाराष्ट्राला मिळाले. ठीक आहे. त्याच्यामध्ये नांदेड झेडपीचे, लातूरचे संदीप जगदाळे, नांदेड झेडपीचे शेख मोहम्मद उकीउद्दीन, त्याच्यानंतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुंबई इंजिनिअरिंग कॉलेजचे डॉक्टर नीलाक्षी जैन, बारामती इंजिनिअरिंग कॉलेजचे पुरुषोत्तम पवार. हम्म, पुढची न्यूज आहे मित्रांनो, जागतिक अंडर 18 युवा तिरंदाजी स्पर्धा कॅनडामध्ये पार पडली आणि या स्पर्धेत तिरंदाजीत रेखीव प्रकारात पुण्याची शर्वरी शेंडे यांनी सुवर्णपदक मिळवले. नंतर 62 पॉईंट आहे आपलं, राष्ट्रकुल अजिंक्य स्पर्धा. ही स्पर्धा अहमदाबाद येथे पार पडली आणि या स्पर्धेत मीराबाई चानू यांनी 48 गटात 193 वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. पुढची न्यूज आहे मित्रांनो, जागतिक अन्न कार्यक्रम भागीदारी. भारताने जागतिक अन्न कार्यक्रमाशी स्वाक्षरी केली. म्हणजे जागतिक अन्न कार्यक्रम जो आहे तो त्या कार्यक्रमासोबत भारताने स्वाक्षरी केली व जागतिक उपासमारीत संकटात असणाऱ्या लोकांना भारत काय करणार आहे तर फोर्टिफाईड तांदूळ जे आहे तर ते पुरवणार आहे. ठीक आहे. आणि ही भागीदारी जी केली ती कोणत्या तत्वावर केली, तर वसुदैव कुटुंबकम म्हणजे पृथ्वी ही एक कुटुंब आहे या उद्देशाने भारताने जागतिक अन्न कार्यक्रम सोबत भागीदारी केली. ठीक आहे. जागतिक फूड इंडिया 2025, 25 ते 28 सप्टेंबर मध्ये दिल्ली भारत मंडपम येथे पार पडणार आहे. ओपन ए आय व IIT मद्रास यांनी भागीदारी केली. ओपन ए आयने IIT मद्रास सोबत भागीदारी करून भारतात लर्निंग ॲक्सिलेटर सुरू केले. हॉकी पुरुष आशिया कप 2025, हॉकी पुरुष आशिया कप 2025ची 12वी आवृत्ती मित्रांनो 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान राजगीर बिहारी येथे पार पडणार आहे. ज्यानंतर कोण विजेते वगैरे होईल त्यावर आपण पुढच्या महिन्यात बघूया. त्यानंतर मित्रांनो रोरो फेरी. तर रोरो फेरी म्हणजे काय आहे मित्रांनो ही, तर हे जे जहाज असते, हम्म, जहाजाद्वारे काय म्हणतील त्याला, जहाजाद्वारे गाड्या, कार या जहाजाद्वारे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे. तर भारतामधले नदीवरील जी फेरी आहे मित्रांनो, तर ही फेरी कुठं सुरू करण्यात आली, गोवा ते पणजी. कोणत्या नदीवर, मांडवी नदीवर. ठीक आहे. तर ह्या नदीवर दोन जहाज असणारे, एक गंगोत्री व द्वारका, याद्वारे गाड्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहे तर त्या पोहोचविल्या जाईल. आणि ठिकाण कोणते, गोव्याचं चिराव बेट ते पणजीचं रिबंदर या ठिकाणी ही फेरी सुरू असणार आहे. त्यानंतर मुंबईमध्ये पण, मुंबई ते कोकण सुद्धा रोरो फेरी सुरू करण्यात आली ऑगस्टमध्ये. तर ही फेरी जी आहे तर मुंबईमध्ये भाऊचा धक्का ते रत्नागिरी जायगड बंदर, मुंबईमधून भाऊचा धक्का ते सिंधुदुर्ग ते विजयदुर्ग बंदर, ह्या ठिकाणी असणार आहे. मुंबई रत्नागिरी जायगड बंदर, मुंबई भाऊचा धक्का ते सिंधुदुर्ग विजयदुर्ग बंदर. आणि जहाज कोणते असणार आहे इथं, तर M2M प्रिन्सेस हे जहाज असणार आहे, लक्षात असू द्या. आणि आशियातील सर्वात वेगवान प्रसिद्ध रोरो फेरी असणार आहे. भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यात रोरो फेरी सुरू आहे, तर गोव्यात आहे, महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये आहे व केरळमध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट आरोहण. प्रोजेक्ट आरोहण काय आहे, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व हेरिटेज इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टने जे काही टोल प्लाझा कर्मचारी आहेत यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोजेक्ट आरोहण उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे जे काही टोलवरील कर्मचारी असतात, तर त्या टोल प्लाझा कर्मचाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी काही
शिष्यवृत्ती या प्रोजेक्ट आरोहण अंतर्गत त्यांच्या मुलांना देण्यात येणार आहे. तर त्याबद्दल इथं पूर्णतः माहिती दिलेली आहे, तुम्ही रीड केली की लक्षात येऊन जाईल तुमच्या. त्यानंतर मित्रांनो, आयुर्वेद दिन 23 सप्टेंबर आयुर्वेद दिन घोषित केलेला आहे. तर या दिनाची थीम असणार आहे आयुर्वेद फॉर प्लॅनेट अँड पीपल अँड प्लॅनेट. आशियाई अजिंक्य नेमबाजी स्पर्धा यामध्ये स्पित कोर सामराने सुवर्णपदक पटकावले हे लक्षात असू द्या. इथं 2025 करून घ्या. आणि महत्त्वाचं लक्षात कसं ठेवायचं तर नेमबाजी, नेमबाजी खेळाडू कोण, स्पित कोर सामरा, असं लक्षात ठेवायचं आणि एक्झाममध्ये त्या पद्धतीनं ऑप्शन सिलेक्ट करायचे. खेलोमेवात, खेलोमेवात मित्रांनो क्रीडा स्पर्धा हरियाणा राज्याने सुरू केली. काय उद्देश होता तर शाळेतील मुलांना नशापान पासून म्हणजे शाळेतील जे काही मुलं नशापान करायचे तर ते ते करणार नाही आणि नियमित शाळेत येण्याकरता, तसेच बेरोजगार युवकांना खेळात संधी निर्माण व्हावी यासाठी हे खेलोमेवात क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आली आणि या स्पर्धेत मैदानी खेळाचा समावेश असणार आहे. सोबतच खाजगी उपग्रहाचं काही प्रक्षेपण झालं. हे प्रक्षेपण कोणत्या कंपनीने केलं तर बँगलोरची पिक्सल स्पेस व हैदराबादची ध्रुव स्पेस या कंपनीने फ्लोरिडा येथून स्पेसएक्सच्या फ्लाकन 9 रॉकेटद्वारे उपग्रह प्रक्षेपित केले. तर पिक्सेल सेलने 3 उपग्रह व ध्रुव स्पेसने एक लीप हा उपग्रह प्रक्षेपित केला. त्यानंतर मित्रांनो, 3 महिन्यामध्ये एप्रिल ते जून या 3 महिन्यात भारताचा GDP वाढ किती झाली? 7.8%. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था आहे मित्रांनो. या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून भारताचे जे माजी RBI गव्हर्नर होते उर्जित पटेल, ते यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी KV सुब्रमण्यम यांची जागा घेतली. त्यानंतर मित्रांनो, पुढची न्यूज आहे. सुप्रीम कोर्टच्या न्यायमूर्तीपदी न्यायमूर्ती आलोक आराधे व न्यायमूर्ती विपल पानसुळी यांची नियुक्ती 28 ऑगस्ट रोजी भूषण यांनी केली. आता सुप्रीम कोर्टमध्ये एकूण 34 न्यायमूर्ती पदे भरलेली आहेत. सोबत मित्रांनो, मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही योजना बिहार सरकारने सुरू केलेली आहे. याबद्दल माहिती दिलेली आहे, रीड करून घ्या. फक्त आपल्याला एवढंच गरजेचं आहे, मुख्यमंत्री महिला रोजगार योजना बिहार सरकारने सुरू केली. त्यानंतर भारताची 5वी वाघ गणना जी आहे मित्रांनो, तर ही 2022 मध्ये पार पडली. आणि त्यावेळेस 51 वाघ अभयारण्याचं मूल्यांकन त्यात करण्यात आलं होतं. वाघाची संख्या एवढी होती. जी आता 6वी वाघ गणना असणार आहे हे 26 मध्ये पार पडेल आणि यामध्ये 58 वाघ अभयारण्याचं मूल्यांकन करण्यात येणार आहे. वाघ गणना जी आहे मित्रांनो दर 4 वर्षांनी होते. त्यानंतर मित्रांनो, खासदार क्रीडा स्पर्धा. खासदार क्रीडा स्पर्धेची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2025 मध्ये पुण्यात पार पडणार आहे. लक्षात असू द्या, या स्पर्धेत 33 प्रकारचे खेळ जे येतात ते खेळाचे नियोजन करण्यात येणार आहे आणि ही क्रीडा स्पर्धा जिल्हा पातळीवर खेळली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, राष्ट्रीय संसद युवा स्पर्धा 2025च्या पुरस्काराचं वितरण दिल्लीत पार पडलं. तर या स्पर्धेमध्ये मित्रांनो, राष्ट्रीय विजेता पुरस्कार ONGC केंद्रीय विद्यालय श्रीकोना आसाम यांनी मिळवला. सोबतच 20 क्षेत्रीय विजेत्याच्या यादीमध्ये मुंबईमधील केंद्रीय विद्यालय नंबर 1 देहू रोड मुंबई येथील हे या विद्यालयाला सुद्धा क्षेत्रीय विजेता पुरस्कार मिळाला. त्यानंतर डायमंड लीगची जी स्पर्धा आहे मित्रांनो, ही स्पर्धा एप्रिलला सुरू होऊन ऑगस्ट 2025 रोजी संपली. ही स्पर्धा स्वित्झर्लंड येथे पार पडली आणि या स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा यांनी दुसरे स्थान पटकावले. देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव नागपूर जिल्ह्यातील सातनवरी. लक्षात असू द्या, आपल्या महाराष्ट्रातलं हे देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव बनलेलं आहे. कोणतं तर नागपूर जिल्ह्यातील सातनवरी या गावाची पायलट प्रोजेक्ट अंतर्गत स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी या गावाची निवड जी आहे तर ती केलेली आहे. मित्रांनो, आता हे 15 दिवसाच्या चालू घडामोडी झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये ना अ, तर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. इथं नंबर माझा दिलेला आहे, इथं बघू बघू शकता तुम्ही. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, मी तुम्हाला जी PDF शेअर करून देईल. नाहीतर तुम्ही आपल्या ॲप्लिकेशन पण आहे, सोबतच आपली ही लिंक आहे. या लिंकवर सुद्धा तुम्ही या लिंकवर सुद्धा तुम्हाला ते PDF आणि टेस्ट सिरीज सुद्धा ज्या काही एक्झाम येतील तर त्या एक्झामच्या टेस्ट सिरीज सुद्धा इथं उपलब्ध करून दिल्या जातील. सोबतच अजून काही तुम्ही चालू घडामोडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
मंथ वाईज, आणि मला नक्की सांगा की तुम्हाला वन लाईनर पाहिजे की डिटेलमध्ये पाहिजे. सोबतच मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल अपडेटसाठी. आणि ह्या जे आहे मित्रांनो, तर आपण प्रत्येक महिन्याच्या घेत असतो, याची PDF सुद्धा मी तुम्हाला देऊन टाकेल. आपण त्या 15 दिवसाच्या घेतल्या 84 होत्या त्या. आणि ह्या ज्या आहेत तर ह्या 78, म्हणजे 78 न्यूज आहेत. जसं की आता तुम्ही इथं बघू शकता, ट्रक चालकासाठी अपना घर योजना जी आहे तर केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. अशा काही गोष्टी याच्यामध्ये भरपूर. आता विश्व स्तनपान सप्ताह याची थीम सुद्धा इथं आहे दिलेली. त्यानंतर 6व्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. तर मित्रांनो, मी आता हे सगळं घेत नाही बसत. मी 15 दिवसाचे त्या घेतल्या, आणि याची PDF साठी तुम्ही मला जो आहे तर तो व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला याची PDF जी इतर अवेलेबल करून देईल, नाही तर आपल्या ॲप्लिकेशनवर किंवा त्या लिंकवर तुम्ही जर गेले तर तुम्हाला तिथे ती PDF भेटून जाईल. जसं की तुम्ही या सगळ्या न्यूज तुम्हाला तिथे भेटून जाईल. ठीक आहे, तर थँक्यू मित्रांनो.